राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे ह्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला आपण आता सुरुवात करतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आपण ह्या इमारतीचं भूमिपूजन करतोय। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत विकास प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन होत आहे। या इमारतीमध्ये आरोग्य विभागाचे पुण्यातील सर्व राज्यस्तरीय कार्यालय एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्याबरोबरच या 10 मजली इमारतीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत। माननीय दादांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन इथे पार पडतंय। कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुण्याच्या या इमारतीचं भूमिपूजन आज होत असून या इमारतीमध्ये आरोग्य विभागाचं पुण्यातील सगळी राज्यस्तरीय कार्यालये ही एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। तर ही इमारत एकूण 10 मजली असून विविध प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। जोरदार टाळ्या दादांच्या हस्ते इथे भूमिपूजन पार पडतंय।
धन्यवाद. यानंतर मी माननीय मंत्री महोदय माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकरजी यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण माननीय श्री प्रकाश आंबेडकरजी. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या आमच्या विभागाच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संयोजन करणारे आमचे आयुक्त सन्मान्य रंगा नाईक साहेब, सन्मान्य विजय बाविस्कर सर, सन्मान्य संदीप सांगळे, सन्मान्य श्रीमती गोलाईत मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार, सर्व अधिकारी पदाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व आमचे कर्मचारी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा आदरणीय अजितदादांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि नेहमी परीक्षा घेतात तसं आजसुद्धा त्यांनी परीक्षा घेतली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण सकाळी 8 वाजताचा कार्यक्रम. आता दादांसाठी सगळंच माफ आहे, पण आम्हा सगळ्यांच्यासाठी खूपच अडचणीचे विषय आहेत. पण तरीसुद्धा दादांची वेळ मिळणं या एका अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं. आपण दिलेल्या वेळेमुळं आजचा कार्यक्रम आणि भविष्यातलं आरोग्य विभागाचं काम अत्यंत अधिक प्रगतशील होणार आहे. म्हणूनच मनापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मी आपलं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामधले एक अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगतीचा एक टप्पा आपण सुरू करतो. राज्यातल्या आरोग्य विभागाच्या 2 मुख्य अशा पद्धतीनं कार्यालयांच्या मार्फत राज्याचं संपूर्ण आरोग्याची यंत्रणा चालवली जाते. विशेषतः मुंबई शहरामध्ये आरोग्य संचालनालय मुंबई, की जिथं धोरण आणि मार्गदर्शक तत्त्व आणि तिथे इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युली होतं आहे, आणि पुणे हे आरोग्य विभागाचं दुसरं सेंटर आहे, की ज्या दुसऱ्या सेंटरमध्ये राज्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र असेल, माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण, इतर लोकांशी निगडीत विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यापासूनच्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी याच ठिकाणी प्रशिक्षण असेल, तांत्रिक सहाय्य यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी पुण्यातल्या ऑफिसमध्ये काम केलं जातं. या सगळ्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं एकत्रित अशा पद्धतीचं कार्यालय पाहिजे होतं, ते एकत्रित कार्यालय नसल्यामुळं कामकाज होत होतं, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी होत होतं. त्या सगळ्यांना एकत्रित आणून आता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचं पुणे विभागाचं काम एक अत्यंत सक्षमपणानं पुढं जाण्यासाठीचा आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची इमारत होईल, पण त्या इमारतीपेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कामामध्ये सुद्धा तेवढीच गतिमानता होईल. शेवटी प्रशस्त इमारत, प्रशस्त वातावरण आणि त्यामुळं काम करण्याचा उत्साहसुद्धा वाढत असतो, आणि त्यामुळंच एका बाजूला सेंट्रल अशा पद्धतीची ही इमारत होईल आणि त्याचबरोबर दर्जेदार अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं आपल्या सगळ्यांचा कामाचा उत्साहसुद्धा वाढणार आहे. आणि त्यासाठी निश्चितपणानं आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना सुद्धा शुभेच्छा देतो. लवकरात लवकर ही इमारत लोकार्पण करण्यासाठी आपण विशेषतः कॉन्ट्रॅक्टरना जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करून एक चांगली इमारत आपल्या सगळ्या यंत्रणेला अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकार्पण करण्यासाठी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीची विनंतीसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक दुसरं महत्त्वाचं काम आपण सगळेजण ज्याचा शुभारंभ करतोय ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून 43 दवाखाने की जे विशेषतः स्लम एरियामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सुरू करतोय. या स्लम एरियामधल्या 43 दवाखान्यांमध्ये विशेषतः पुणे शहरातली 7 ठिकाणी आज आपण ऑनलाईन की तिथले आमदार आणि मान्यवर लोकप्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी एकत्रित या 43 संपूर्ण बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या उद्घाटन आपण केलं आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय मान्यवर लोकप्रतिनिधीचा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो. विशेषतः पुणे शहरातल्या 7 ठिकाणी, अकोल्यामध्ये 1 ठिकाणी, अमरावती शहरामध्ये 5 ठिकाणी आणि कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी, सोलापूर शहरामध्ये 10 ठिकाणी आणि नाशिकमध्ये 4 ठिकाणी आणि त्याच्यानंतर ठाण्यामध्ये 14 ठिकाणी या सगळ्या होत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या निमित्तानं
स्लम एरियामध्ये या सगळ्या कामाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवात होते. त्यासाठी सुद्धा आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आरोग्याची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया. विशेषतः आत्ताच दादांनी सहज माझ्या कानावरती घातलं की या सगळ्या दवाखान्यांच्या मधनं जे काम व्हायला पाहिजे ते अजून चांगलं व्हायला पाहिजे. आणि हे खरं आहे. बऱ्याच वेळा दादा असं होत असतं की मॉनिटरिंग आम्हा सगळ्यांचं किती आहे त्याच्यावरती या कामाचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. आणि मला असं वाटतं की आरोग्य विभागाचं काम जे आत्तापर्यंत होतं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी आपल्या आशीर्वादाखाली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. विशेषतः GB सिंड्रोम आला, कोरोना आला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक साथीच्या आजारांच्या नंतर प्रत्येक वेळेला आपण NIVला जावं लागतंय. या सगळ्या NIVपेक्षा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या महाराष्ट्रातल्या देशात उत्कृष्ट अशा होतील अशा पद्धतीच्या लॅबची सुरुवातसुद्धा आपण आपल्याच हस्ते पुढच्या टप्प्यामध्ये दादा करतोय. NIVलाच जाण्यापेक्षा सुद्धा MIV जी आपली असेल की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या रोगांचं निदान अत्यंत दर्जेदार पद्धतीने आम्ही करू. थोडक्यात जे चांगलं असेल, जे उत्कृष्ट असेल ते महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचं असेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांची धावपळ आणि धडपड चालली. त्या सगळ्या धावपळ धडपडीला आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि आपल्या सूचना अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः दादा मला मुद्दाम आपल्याला सांगायला पाहिजे कारण स्वच्छतेचे भोगते आपण खूप आहात. एखादी गोष्ट चुकीची असेल, जी आवडली नाही तर पटदेशी तिथं काय आणि कोण आहे याचा सुद्धा विचार न करता रिॲक्ट होणारा एकमेव राजकारणी असाल तर कदाचित आपण असाल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला स्वच्छतेचा विषय, दुसऱ्या बाजूला डाएटचा विषय आहे आणि तिसऱ्या बाजूला लॉन्ड्रीचा विषय आहे, या तिन्हीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं पैसे आपण खर्च करतोय. पण दुर्दैवानं पैसे ज्या पद्धतीनं खर्च करतोय त्या पद्धतीचे रिझल्ट्स दिसत नाहीत. आणि म्हणूनच त्या सगळ्यांसाठी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात, कारण विशेषतः पहिल्यांदा बातम्या आल्या होत्या आपण बघितलं असेल, केरळला दर दिवशी एकूण सगळं लॉन्ड्रीचं काम जे आहे, स्वच्छतेचं सगळं काम दर दिवशी त्यांच्या बेडशीट आणि सगळ्याच्या सगळ्या स्वच्छतेचं काम दररोज बदललं जाते आणि ते सगळं दाखवलं जातं संडे, मंडे, ट्यूसडे. मला असं वाटतं की पुढच्या टप्प्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची औपचारिक आपण घोषणा करतोय आणि टेंडर पूर्ण झाले. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याच शुभ असते महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये PSC असतील, RH असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, आमचे जिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतील, या सगळीकडे सुद्धा ही सेवा उपलब्ध होते. त्याच पद्धतीनं उत्कृष्ट डाएट हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि उत्कृष्ट डाएटबरोबर स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आम्ही तरी असं सांगितलं ज्या ठिकाणी स्वच्छता होणार नाही तिथल्या अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. का? पैसे आपण देतोय ते पैसे सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींचा उपयोग लोकांसाठी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी चांगल्या करत असताना मी मुद्दाम आपलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन. ते एवढ्याचसाठी की परवा आम्हाला तामिळनाडूला सुद्धा साहेबांनी पाठवून दिलं आणि तामिळनाडूला पाठवून देत असताना त्यांची अपेक्षा एवढीच होती की ज्या पद्धतीनं तिथं सुद्धा क्वालिटी मेडिसिनवर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं भर देतोय. जे औषध खाजगी दवाखान्यामध्ये तुम्ही आणि मी घेतोय तेच औषध माझ्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य विभागातल्या PSCमध्ये आणि उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि पुढच्या थोड्याच दिवसांमध्ये त्या सगळ्या कामाची अत्यंत दर्जेदार सुरुवातसुद्धा होते. म्हणजे असे अनेक निर्णय की जे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्यासाठी अत्यंत आवश्यक आणि भविष्य काळामध्ये कुठल्याही माणसानं कुठं जावं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यातच औषधोपचाराला जावं एवढा विश्वास व्यक्त करतील असं काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या सगळ्या कामाला आपले आशीर्वाद, मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीची विनंती करतो. अतिशय व्यस्ततेतून आदरणीय नीलमताई सुद्धा इथं उपस्थित आहेत. सातत्यानं आमच्या सगळ्या चांगल्या कामासाठी त्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना नेहमीच असतं. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या उपस्थितीनं सुद्धा आम्हा सगळ्यांच्या एकूण कामाची खूप चांगल्या पद्धतीनं आदर आपण व्यक्त केलात असं आम्हाला वाटतंय. खरं तर अजितदादांनी दिलेली 8ची टायमिंग आणि बाकीचे सगळे कोण लोक येतात नाहीत अशी प्रश्न आणि अशी परिस्थिती होती. परंतु राज्यातले जबाबदार नेतृत्व ज्यावेळेला आमच्याकडे येतं आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या व्यक्तिमत्वानं सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि उपस्थिती दाखवून या सगळ्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आम्हा सर्वांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थिती दाखवून मार्गदर्शन करताय ते आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा मनापासून सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांना आम्हाला दिली. खरं तर सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, छोट्या छोट्या ठिकाणी एखाद्या पैशाच्या सगळ्या औषधाच्या खाजगी सगळ्या यंत्रणांमध्ये मेटाकुटीला आलेल्या माणसासाठी आमच्या यंत्रणेनं जर चांगलं काम केलं तर काय होऊ शकतंय त्याचं उत्कृष्ट उदाहरण दादा कोरोनामध्ये आपण बघितलं. सगळेच्या सगळे लोक, कोणी बाहेर येत नव्हतं, फक्त त्यावेळेला येत होता कोण तर महाराष्ट्रातला सार्वजनिक आरोग्य विभागाचा सामान्य माणूस.
मी त्यावेळेला बघतोय डॉक्टर तर सोडाच, पण आमच्या कंपाऊंडरलाही महत्त्व होतं देवापेक्षा ते सगळे लोक. का तर तेवढा खाजगी क्षेत्रातले लोकसुद्धा जेवढा सगळा अंदाज आला त्यावेळेला ते पुढे आले. पण आपली माणसं मात्र आपल्या सगळ्यांच्या सूचनांना आणि आदेशानं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तसंच काम इथून पुढं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं लोकांसाठी समर्पित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. परवा RBSKच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आपण आला होतात. खरं तर त्या दिवशी सुद्धा पत्रकारांनी तुम्हाला विचारलं की अरे हा अगोदरचाच कार्यक्रम आहे, पण आपण कसं काय ह्या कार्यक्रमाला. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीसुद्धा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं आहे की लोकांना आमच्या योजनासुद्धा माहिती असत नाहीत, आणि म्हणून आम्ही आता नेहमी सांगतोय की या सगळ्या योजनांची प्रसिद्धी, प्रचार, राईट मॉनिटरिंग, चांगल्या पद्धतीचा लोकांचा जो काही येतोय तो रिस्पॉन्स आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. हेच तर उद्देश आहे. कारण ज्यावेळेला अर्थमंत्री म्हणून दादांकडे आम्ही जातोय त्यावेळेला ते आमची पहिल्यांदा परीक्षा घेत असतात. कशासाठी पाहिजे, त्याची किती आवश्यकता आहे, ते खरोखर गरजेचं आहे काय, ते म्हणण्यापाठीमागचा उद्देश जो असतो तो एवढाच असतो की त्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला याव्यात. आणि मी दादा आता खात्रीनं सांगतो, आपल्याला अपेक्षित असणारं अत्यंत चांगलं आणि दर्जेदार काम करण्यासाठी आम्ही सगळी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे आमचे अधिकारी, पदाधिकारी, आम्ही सगळे मंडळी ज्या पद्धतीनं काम करतोय, आपण महाराष्ट्रात जिथं जिथं जाल तिथं निश्चितपणानं आपल्या भाषणामध्ये सुद्धा आमच्या विभागाचं काम निश्चितपणानं गुणगौर कामासाठी त्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना नेहमीच असतं. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या उपस्थितीनं सुद्धा आम्हा सगळ्यांच्या एकूण कामाची खूप चांगल्या पद्धतीनं आदर आपण व्यक्त केलात असं आम्हाला वाटतंय. खरं तर अजितदादांनी दिलेली 8ची टायमिंग आणि बाकीचे सगळे कोण लोक येतात नाहीत अशी प्रश्न आणि अशी परिस्थिती होती. परंतु राज्यातले जबाबदार नेतृत्व ज्यावेळेला आमच्याकडे येतं आहे आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या व्यक्तिमत्वानं सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि उपस्थिती दाखवून या सगळ्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आम्हा सर्वांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थिती दाखवून मार्गदर्शन करताय ते आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा मनापासून सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांना मला दिली. खरं तर सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, छोट्या छोट्या ठिकाणी एखाद्या पैशाच्या सगळ्या औषधाच्या खाजगी सगळ्या यंत्रणांमध्ये मेटाकुटीला आलेल्या माणसासाठी आमच्या यंत्रणेनं जर चांगलं काम केलं तर काय होऊ शकतंय, त्याचं उत्कृष्ट उदाहरण दादा कोरोनामध्ये आपण बघितलं. सगळेच्या सगळे लोक, कोणी बाहेर येत नव्हतं, फक्त त्यावेळेला येत होता कोण तर महाराष्ट्रातला सार्वजनिक आरोग्य विभागाचा सामान्य माणूस. मी त्यावेळेला बघतोय डॉक्टर तर सोडाच, पण आमच्या कंपाऊंडरलाही महत्त्व होतं देवापेक्षा ते सगळे लोक. का तर तेवढा खाजगी क्षेत्रातले लोकसुद्धा जेवढा सगळा अंदाज आला त्यावेळेला ते पुढे आले. पण आपली माणसं मात्र आपल्या सगळ्यांच्या सूचनांना आणि आदेशानं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तसंच काम इथून पुढं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं लोकांसाठी समर्पित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. परवा RBSKच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आपण आला होतात. खरं तर त्या दिवशी सुद्धा पत्रकारांनी तुम्हाला विचारलं की अरे हा अगोदरचाच कार्यक्रम आहे, पण आपण कसं काय ह्या कार्यक्रमाला. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीसुद्धा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं आहे की लोकांना आमच्या योजनासुद्धा माहिती असत नाहीत, आणि म्हणून आम्ही आता नेहमी सांगतोय की या सगळ्या योजनांची प्रसिद्धी, प्रचार, राईट मॉनिटरिंग, चांगल्या पद्धतीचा लोकांचा जो काही येतोय तो रिस्पॉन्स आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. हेच तर उद्देश आहे. कारण ज्यावेळेला अर्थमंत्री म्हणून दादांकडे आम्ही जातोय त्यावेळेला ते आमची पहिल्यांदा परीक्षा घेत असतात. कशासाठी पाहिजे, त्याची किती आवश्यकता आहे, ते खरोखर गरजेचं आहे काय, ते म्हणण्यापाठीमागचा उद्देश जो असतो तो एवढाच असतो की त्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला याव्यात. आणि मी दादा आता खात्रीनं सांगतो, आपल्याला अपेक्षित असणारं अत्यंत चांगलं आणि दर्जेदार काम करण्यासाठी आम्ही सगळी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे आमचे अधिकारी, पदाधिकारी, आम्ही सगळे मंडळी ज्या पद्धतीनं काम करतोय, आपण महाराष्ट्रात जिथं जिथं जाल तिथं निश्चितपणानं आपल्या भाषणामध्ये सुद्धा आमच्या विभागाचं काम निश्चितपणानं गुणगौरव करायला अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून चालला आहे. तो असाच पुढे राहण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांना मार्गदर्शन करावं. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची जबाबदारी ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रकाशराव आंबेडकरजी, आमच्या उपसभापती विधान परिषदेच्या श्रीमती नीलमताई गोरे, आयुक्त श्री रंगा नायक, डॉक्टर विजय बाविस्कर, डॉक्टर संदीप सांगळे, डॉक्टर सुनीता गोलाईत, आरोग्य विभागाचे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे उपस्थित असणारे सर्वच
सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सुरुवातीला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं 2 दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 27 नागरिकांना, भारतीयांना आणि ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पण 6 जण होते, त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु ही जी काही घटना घडली ती आजही संपूर्ण भारत यामध्ये अक्षरशः असा ह्याचा बदला घेतला पाहिजे, ह्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याच्यामध्ये पण पाण्याच्या संदर्भातले असतील, इतर गोष्टी असतील आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीनं हल्ले होतात, भ्याड हल्ले होतात. ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढं आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. ही गोष्ट सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन हा समारंभ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकार्पण ह्या कार्यक्रम मी सुरुवातीलाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 43 दवाखान्यांचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या दोन्ही कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे राज्यातल्या जनतेला पारदर्शक, जलद, सक्षम आणि दर्जेदार अशा प्रकारची आरोग्य सेवा ही उपलब्ध करून देणं. ते आजपासून सुरू होतंय. या नवीन उपक्रमाचा आणि सुविधाबद्दल महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, बळकट, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. आज योगायोगाने जागतिक मलेरिया दिन देखील आहे. दरवर्षी 25 एप्रिलला आपण तो साजरा केला जाणारा हा दिवस मलेरिया प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सतत गुंतवणूक आणि शाश्वत राजकीय वचनबद्धतेची गरज अधोरेखित करतो. 2007च्या जागतिक आरोग्य सभेच्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या, ज्याला आपण WHO या नावाने ओळखतो, सदस्य राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना 25 एप्रिलची केलेली आहे. मलेरिया आपल्या सोबत संपतो. पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृती करा, हे यंदाच्या जागतिक मलेरिया दिनाचं घोषवाक्य आहे. आणि केवळ घोषवाक्य नाही तर आपल्या मलेरिया निर्मूलन मोहिमेचा आणि आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या पुढच्या काळासाठी दिशादर्शक आहे, असं पण आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. एकंदरीतच आज थोडंसं नीलमताईंनी काही गोष्टी बोलून दाखवल्या, पण आज जो काही कार्यक्रम होतोय तो आपण प्रशासकीय मान्यता इथं जी वास्तू दाखवलेली आहे फोटोमध्ये, त्याला आपण 73 कोटी 26 लाख रुपये दिलेली आहे. मनन कन्स्ट्रक्शन सांगलीचं आहे, तेही इथं आहेत. मी त्यांना सांगेन तुम्हाला 400 दिवस पावसाळ्यासहित तुम्ही आता खोदाईचं काम जरा लवकर करून घ्या पावसाळा सुरू व्हायच्या आधी, आणि जवळपास 400 दिवसात तुम्हाला हे काम करायचं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडनं हा निधी प्राप्त होणार आहे आणि 1,65,736 स्क्वेअर फीटची वास्तू, 2 पार्किंग आहे ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंटला, आणि त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न आमच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. आणि त्याच्यातून एकच राज्य सरकारची भूमिका आहे, देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील, मी असेल, आमचं मंत्रिमंडळ असेल, की साधारण
आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे महत्त्वाची कार्यालय किंवा तालुक्याची टप्प्याटप्प्याने आम्ही जातोय, आपल्या मुंबईनंतर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यालय प्रमुख असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यातून आम्ही आता महाऊर्जाचं मुख्य कार्यालय हे 77 कोटीचं त्या ठिकाणी काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये EVM गोडाऊन ह्याचं जवळपास 60 कोटीचं काम हातात घेतलं आहे. शिक्षण भवनचं काम आमचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. 88 कोटीचं शिक्षण भवन आपण पुण्यामध्ये उभं करतोय. नोंदणी भवनचं 37 कोटीचं काम हे जवळपास पूर्णत्वाला आलेलं आहे. ते देखील आपलं पूर्णत्वाला गेलेलं आहे. 37 कोटीचं पुणे न्यायालयाची जिल्हा न्यायालयाची वास्तू 137 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. तसंच पिंपरी चिंचवड विश्रामगृह 12 कोटी रुपयाचं, कृषी भवन 249 कोटीचं आपण पुण्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. कामगार भवन 78 कोटी रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये ससूनला पण ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्या पण देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केलेला आहे. सारथी प्रादेशिक कार्यालय 154 कोटीचं आपण पुण्यामध्ये उभं केलेलं आहे. येरवड्याचं मनोरुग्णालय अतिशय त्याची दयनीय अवस्था होती, 132 कोटीचं ते काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. उत्पादन शुल्क भवन हे 30 कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जमावबंदी भवन हे देखील 78 कोटी रुपयाचं पुण्यामध्ये उभं करतोय, त्याचंही काम चालू आहे. तसंच अजून एक आपल्याला प्रशासकीय इमारती कमी पडतात म्हणून येरवड्याला आपण प्रशासकीय इमारत बांधतोय. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडीचं आहे, तिथं 72 कोटीचं ऑलिम्पिक भवन अतिशय सर्व सोयीयुक्त त्याचंही काम आपलं चालू आहे. त्याचबरोबर आपलं पोलीस आयुक्तालय पुण्यामध्ये आम्ही इतके दिवस सगळे काम करतोय. पुण्याचं जिल्हाधिकारी कार्यालय बांधलं, विभागीय कार्यालय बांधलं, सर्किट हाऊस बांधलं, इतर अनेक गोष्टी पुण्यामध्ये केल्या, परंतु CP कार्यालय चांगलं नव्हतं. 193 कोटी रुपयाचं CP कार्यालयाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. सहकार भवन आणि पणन भवन हे जवळपास 94 कोटी रुपयाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. SP कार्यालय खूप दिवस माझा प्रयत्न चाललेला होता, परंतु आता 62 कोटीचं SP कार्यालय पाषाणच्या परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. आणि अजून एक इमारत आपण ऑफिसेस कमी पडत आहेत. मला साधारण राज्य सरकारच्या कुठल्याही विभागाचे ऑफिसेस हे भाडोत्री जागेमध्ये ठेवायचे नाही, त्याकरता एक ॲडिशनलची 94 कोटी रुपयाची 96 कोटी रुपयाची इमारत आपण बांधतोय. त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना पण आपण चांगली निवासस्थानं बांधतोय. त्याचबरोबर 180 कोटी रुपयाचं पिंपरी चिंचवडचं CP कार्यालय हे आपण त्या ठिकाणी बांधतोय. आणि येरवड्याला पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या ठिकाणी बाल विकास भवन, अहिल्या भवन त्याचं नाव आपण दिलेलं आहे, ते 97 कोटी रुपयाचं काम आपण सुरू केलेलं आहे. आता आम्हाला सामाजिक न्याय भवन 270 कोटीचं आणि परवा नगररचनाचे अधिकारी मला भेटले, त्यांचं एक भवन 100 कोटीचं. मुंबईत पण अशीच कामं चाललीत. मी ज्या GSTचा आज प्रमुख आहे ते GST भवन 2600 कोटी रुपयाचं वडाळ्याला GST भवन बांधतोय. अशा पद्धतीनं आमचे ज्यावेळेस नागरिक राज्य सरकारच्या कुठल्या कार्यालयामध्ये जातील त्यावेळेस कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना पण सगळ्या सुखसोयी तिथं मिळाल्या पाहिजेत. आणि कार्यालयामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पण अतिशय आपलेपणाने चांगली केली पाहिजे. मी आता यशदाची एक इमारत आपण 120 एकर जागा 120 का 30 एकर जागा आहे तातवड्याला घेतलेली आहे. तिथं आपण 800 कोटीचं मसुरीच्या धर्तीवर यशदाचं एक सुंदर अशा प्रकारचा कॅम्पस उभा करतोय. वेळोवेळी आम्हाला सगळे सांगतात, आता आमच्या आरोग्य विभागाचे पण ट्रेनिंग चाललेले असतात, इतर अनेक विभागाचे ट्रेनिंग चाललेले असतात. IAS ऑफिसरांना पण मसुरीला जावं लागतं. त्या पद्धतीनं क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, क्लास 4 असेल आणि
वेगवेगळे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थातनं किंवा कुठून निवडून येतात किंवा लोकप्रतिनिधी आमचे आमदार असतात, त्यांनाही काही माहिती, काही वेगळं ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातनं तो कॅम्पस आपण त्या ठिकाणी उभा करतोय. अशा पद्धतीनं पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांची उत्तम पद्धतीनं सोय करणारे, महाराष्ट्रातल्या जनतेची उत्तम पद्धतीनं सेवा करणारे अशा पद्धतीचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि माझा तर प्रयत्न आहे, देवेंद्रजींची तशीच मत आहे आणि एकनाथरावजींचंही तसंच मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या इमारती साधारण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण करायच्या आणि त्या पद्धतीनं लोकांच्या सेवेला त्या इमारती आणि तिथला अधिकारी आणि कर्मचारी सगळेजण तयार राहतील अशा प्रकारचं एकंदरीत काम करून दाखवायचं. एकंदरीतच आज जे काही गोष्टी इथं बोलण्यात आल्या, मी बरेच काही छोट्या छोट्या गोष्टी इथं बोललेलो आहे. म्हणजे आल्या मला इमारती चांगल्या करण्याची आवड आहे. तिथं लँडस्केपिंग चांगलं असलं पाहिजे, एन्व्हायरमेंटचा सगळा विचार केला गेला पाहिजे, पर्यावरणाचा साधारण ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो त्या सुविधा त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. आणि कुठल्याही घटकाला आमचा दिव्यांग असेल, इतर कोणी वयस्कर असतील, बाकीचे कोणी असतील, त्यांना असं वाटतं कामा नये की ही वास्तू बांधताना आज माझ्या महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, माझ्या आरोग्य विभागात, माझ्या शालेय शिक्षण विभागामध्ये, पोलीस विभागामध्ये सगळीकडेच आमच्या लाडक्या बहिणींचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यावर त्यांना पण सगळ्या सोयी, स्वच्छतागृह असतील त्यामध्ये मिळाले पाहिजेत, बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. पार्किंगचाही एक प्रश्न आहे. ह्या सगळ्यामध्ये आज देखील जी वास्तू आपण उभी करतोय त्यामध्ये देखील जवळपास 120 म्हणजे लाईट मोटर व्हेकल 4 चाकी वाहनं आणि 200 दुचाकी वाहनं उभे राहतील अशा प्रकारचं बेसमेंट आपण करतोय. त्याच्यामुळं आणि पार्किंगची व्यवस्था करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आमचा हा विचार आहे की उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्याच्यातनं कुठलं तरी काम राहिलंय असं देखील होता कामा नये. ह्या सगळ्या इमारतीवर सोलर पॅनल आम्ही बसवणार आहोत. तोही राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. जास्तीत जास्त त्या इमारतीमध्ये लागणारी जी वीज आहे ती वीज त्याच टेरेसवर सोलर पॅनल बसून कशी आपल्याला तयार करता येईल अशा प्रकारचा पण दृष्टिकोन राज्य सरकारने डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन होत असताना आमच्या किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे सगळ्या विभागाचं हेच मत आहे की अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ह्या इमारतीमध्ये सर्व पुण्यातील राज्यस्तरीय कार्यालय एकाच छताखाली कसे येतील, या 10 मजली इमारतीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा ह्या कशा देता येतील, त्यामध्ये आरोग्य सेवा आयुक्त, कुटुंब कल्याण आयुक्त, आरोग्य सेवा संचालक, कुटुंब कल्याण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, IDSP कार्यालय, माहिती शिक्षण व संवाद कार्यालय, क्षयरोग व कुष्ठरोग संचालक कार्यालय, प्रशिक्षण हॉल, डायनिंग हॉल, आपण प्रशिक्षण हॉल पण इथं ठेवतोय आणि लँडस्केप पोडियम, राज्य आरोग्य यंत्रणा संशोधन केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल. कारण अलीकडच्या काळामध्ये मगाशी कोरोनाचा उल्लेख निलमताईंनी पण केला, प्रकाशरावांनी पण केला. त्यावेळेस बरंचसं काम आम्ही VCच्या द्वारे त्या ठिकाणी करत होतो आणि अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवायचं, परत त्यांनी यायचं, अख्खा दिवस जातो. त्याच्याऐवजी VCवर जर आम्ही अधिकाऱ्यांना उपलब्ध करून घेतलं तर काम पण लवकर होतं. त्याच्यामुळं ती जी व्यवस्था इथं पण केली, रेकॉर्ड रूमची व्यवस्था केली, आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्ष ह्याच देखील गोष्टी आपण दिलेल्या आहेत. आणि अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालय या नवीन वास्तूमध्ये 10 मजली इमारतीमध्ये होणार आहे. सर्वांचा वेळ ह्याच्यातनं वाचणार आहे. पूर्वी कमी जागेत असणाऱ्या कार्यालयाला थोडीशी ऐसपाईस जागा मिळणार, आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. आता अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ही इमारत झाल्यानंतर कामामध्ये उत्साह दाखवला पाहिजे. जसं आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा निलमताई म्हणत होत्या, हे महायुतीचं सरकार 24 तास काम करतं. तुम्ही म्हणाल हे कसं 24 तास, हे काय झोपतात की नाही? झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात. होतं काय, मी पहाटे 4ला उठतो,
माझं सगळं काही जे व्यायाम सगळं झालं, चालणं वगैरे, त्याच्यामुळं मी 4 पासून माझ्या कामाला सुरुवात करतो. मी रात्री साधारण 10-11 पर्यंत काम करत राहतो. आणि इतर 11 ते 4 काय तर त्यावेळेस 11 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं. आणि 2 ते 4 ही गॅप आहे, त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं. याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम. त्याच्यामुळे जरा अधिकाऱ्यांची पंचायत होती, त्याच्यामुळे आज जरा सकाळी पण मला समाधान आहे. प्रकाशराव पण सुरुवातीलाच आले होते आणि तुम्ही सगळेजण वेळेत आला, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन. कुठली कामाची सुरुवात सकाळी लवकर उठून केली ही आपली परंपरा चालत आलेली आहे. उत्साह असतो, नवी सकाळची पहाट जरा चांगली असते आणि त्याच्यातनं कामाचा उरक होतो. त्याच्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रकाश आंबेडकरांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करीन. आज 2023मध्ये 700 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यास शासनाने 5 वर्षाची मान्यता दिलेली आहे. आणि शहरी भागात एकूण लोकसंख्येपैकी साधारण 15,000 लोकसंख्येमागं एक याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन केले जात आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील ह्याही पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे. मला थोडंसं तुम्हाला वेगळं सांगायचं आहे. मला नीलमताईंना DPCला जायचं आहे, परंतु आज आपण विविध आरोग्य सेवांचा आरंभ आणि भूमिपूजन करत असताना एक गोष्ट, एका अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेचा उल्लेख मला करावाच लागेल. पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका आपल्या भगिनीचा मृत्यू झाला. ही घटना खरोखरीच मन हेलावून टाकणारी आहे. आणि या घटनेमुळं केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर एक जखम झालेली आहे. ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणेत अजून काही ठिकाणी असलेल्या त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप हे आहे. शासनाने या प्रकरणी तातडीनं गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो. या प्रकरणात केवळ दोषी शोधणं इतकंच आमचं महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य प्रणालीमध्ये देखील सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच पुढील काही महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खाजगी रुग्णालयावरील नियमन अधिक कठोर करण्यात येणार आहे. विशेषतः आपत्कालीन सेवांच्या बद्दल आपण त्याबद्दलचे निर्णय घेतोय. प्रत्येक खाजगी रुग्णालयात नो डिनायल पॉलिसी ही सक्तीची केली जाणार आहे. म्हणजेच अत्यवस्थ रुग्णास तातडीने सेवा नाकारता येणार नाही. हेल्थ केअर रिस्पॉन्स ट्रॅकर तयार करण्यात येणार आहे, जे रुग्णांच्यासाठी सेवा देण्यासाठी तत्परता आणि जबाबदारी यावर लक्ष ठेवेल. गर्भवती महिलांच्यासाठी विशेष हेल्पलाईन आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात येणार आहे. मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी, आमच्या आरोग्य विभागाचे प्रकाशरावनी आणि वैद्यकीय शिक्षणचे आमचे हसन मुश्रीफांनी, सगळ्यांनीच आम्ही सरकारनी आरोग्य सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही सेवा आहे, ही जबाबदारी आहे आणि समाजाची बांधिलकी आहे. कोणताही रुग्ण तुमचा दरवाजा ज्यावेळेस ठोठवतो तेव्हा त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंबाप्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आधुनिक जग झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे AIचा बोलबाला संपूर्ण जगामध्ये चाललेला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सगळ्या क्षेत्रामध्ये त्या गोष्टीचा वापर करायला लागलेले आहेत. अनेक क्षेत्रामध्ये ह्या तंत्रज्ञान विज्ञानाने क्रांती घडवलेली आहे. आरोग्य क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. विशेषतः रोबोटिक सर्जरी, लेझर तंत्रज्ञान आणि टेलिमेडिसिन यासारखी अत्याधुनिक साधनं
आता आपल्या आरोग्य सेवेत समाविष्ट होत आहेत. त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. रोबोटिक सर्जरीमुळं शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित, वेदनारहित झालेल्या आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे अनेक जटिल उपचार सहज शक्य झालेत. मी काल माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात टेंभुर्णीला गेलो होतो. तिथं डॉक्टर खताळांच्या एका हॉस्पिटलचं उद्घाटन मी केलं. तिथं पण लेझरचा वापर करून तिथं शस्त्रक्रिया करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे. हे तंत्रज्ञान केवळ सुविधा नाही आहेत, तर सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचं अशा पद्धतीचं हे माध्यम आहे. आपण आपल्या राज्यात सुद्धा आरोग्य सेवेत नवीन बदल घडवत आहोत. शासकीय रुग्णालय आधुनिक करत आहोत. जिल्हा स्तरावर सुपर स्पेशालिटी सुविधा हे देण्याचं काम आम्ही करतोय. गरीब गरजूंना मोफत आरोग्य सेवा योजना अधिक प्रभावीपणे आम्ही सेल केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आमच्या सेल आहे आणि त्याच्यातनं गोरगरिबांना पण किती पैसे खर्च करावे लागले तरी चालेल, शासकीय खर्चाने त्यांना सेवा मिळाली पाहिजे. आमचं जे काही चॅरिटेबल हे ट्रस्ट असतात, आमच्या परवानग्या घेतात हे हॉस्पिटल, जागा आम्ही देतो, त्यांना FSI देतो, सगळ्या काही गोष्टी करतो. परंतु त्याच्यामध्ये जी काही बेड्स गोरगरिबांच्या करता आरक्षित असतात त्याच्यात पण गडबड करतात. परवाच मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतलेली होती. आम्ही सगळेजण त्या बैठकीला हजर होतो. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अजिबात घडता कामा नये म्हणून जिथं जिथं पावलं उचलायची तिथं आम्ही पावलं उचलतोय. एकंदरीतच आरोग्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा सेवेचा विचार करतो त्यावेळेस आरोग्याच्या बाबतीमध्ये पण मी नागरिकांना आवाहन करीन, सगळ्या काही गोष्टी करतो, परंतु त्याच्यामध्ये जी काही बेड्स गोरगरिबांच्या करता आरक्षित असतात त्याच्यात पण गडबड करतात. परवाच मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतलेली होती. आम्ही सगळेजण त्या बैठकीला हजर होतो. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अजिबात घडता कामा नये म्हणून जिथं जिथं पावलं उचलायची तिथं आम्ही पावलं उचलतोय. एकंदरीतच आरोग्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा सेवेचा विचार करतो त्यावेळेस आरोग्याच्या बाबतीमध्ये पण मी नागरिकांना आवाहन करीन, नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. प्रकाशराव, तुम्हाला आठवत असेल, नीलमताई तुम्हाला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांनी आपल्या महायुतीच्या आमदारांना 3.5 तास वेळ दिलेला होता. त्या 3.5 तासात पंतप्रधानांनी, मी चुकून मुख्यमंत्री म्हणलं, देशाच्या पंतप्रधानांनी 3.5 तास आमच्याबरोबर चर्चा केली, वेळ घालवला, वेगवेगळे विषय घेतले, जेवण केलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याला रोज 1 तास देत चला आणि 6 महिन्यांनी रोज आरोग्य तपासणी करत चला. ही गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये कसं आपण फास्ट फूड खातो, काय काय करतो, थोडंसं पेस्टिसाईडमुळं काय काय घटना घडतात त्या खोलात मी जात नाही, परंतु त्याच्यामुळे व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार हा आपण केला पाहिजे. योग्य व्यायाम आणि संतुलित आहाराचा अंगीकार हा देखील आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याकडं आपण कुणी दुर्लक्ष करू नका. सरकारच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी, सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र साकारण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. प्रकाश आंबेडकरजी, निरोगी नागरिक म्हणजेच प्रगतीचा पाया, याच विचाराने आपण पुढे जाऊया. तुम्हाला ह्या बाबतीमध्ये जिथं कुठं गरज असेल आणि आर्थिक मदत लागेल तिथं हा अजित पवार पूर्णपणे तुम्हाला आर्थिक मदत करायला तयार आहे. शेवटी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी, कार्यकर्त्याचं, डॉक्टरचं, परिचारकाचं आणि आरोग्य सेवकांचं, पॅरामेडिकल स्टाफ असेल, स्वच्छता दूत असेल, ह्या सगळ्यांचेच मी आभार मानतो. आम्ही नीलमताई बसायचो, ज्या पद्धतीनं आम्ही करोनाच्या काळामध्ये दर आठवड्याला आमच्या मीटिंग चालायच्या. प्रकाश आंबेडकरजी, बाकीकडं वेगवेगळ्या मुंबईमध्ये आरोप झाले करोनाच्या काळामध्ये, ती साबुदाण्याच्या खिचडीन कुठं कशामध्ये, परंतु आमच्या इथं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सुविधा दिल्या. जम्बो हॉस्पिटल त्या ठिकाणी उभी केली, सुविधा दिल्या, परंतु कुठंही एवढा देखील आरोप
कुणी त्या ठिकाणी करू शकलं नाही. एवढं पारदर्शक काम आमच्या अधिकाऱ्यांनी केलं, आमच्या आरोग्य विभागाने केलं, आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं. आज आपण जे बीज पेरत आहोत ते उद्या आपल्या राज्याच्या आरोग्यपूर्ण भविष्याचं वटवृक्षात रूपांतर करणार आहे. त्यामुळं आजचा दिवस केवळ विविध उपक्रमांचं उद्घाटन नाही तर सदृढ निरोगी महाराष्ट्राचा पाया आहे असं माझं मत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते डॉक्टर विजय बाविस्कर, अतिरिक्त अभियान संचालक शहरी आरोग्य यांना. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन समारंभ, तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 43 अशा आरोग्य संस्थांचं लोकार्पण सोहळा आज आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. तसंच या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती नीलमताई गोरे मॅडम उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमाचे जे मूळ संकल्पना ज्यांच्याकडून झाली या सगळ्यांचं मी आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच आपल्या राज्याचे सार्वजनिक आरोग्याचे आयुक्त, प्रसार माध्यम तसेच सर्व अधिकारी कर्मचारी जनसमुदाय या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आता संपन्न होतोय राष्ट्रगीताच्या नंतर असं मी जाहीर करतो. मी उपस्थित सगळ्यांना राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची विनंती करते. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.